ननदबाई बोला ना, काय म्हणत होता तुम्ही? तुम्ही म्हणे ना पाहुणे गेले म्हणजे संध्याकाळी या जा म्हणे वहिनी म्हणे. कोणत्या पोराची गोष्ट आहे, कोणती गोष्ट आहे सांगा ना. ननदबाई तुम्ही रडून कोण राहिले? अरे रडा काय लागते? चुप हो आता, आता नका रडू. मला सांगा तुम्ही गोष्ट काय आहे तर. वहिनी तुम्हाला काय सांगू, आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना काल, काही एक पोरगा आहे म्हटलं, मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे म्हटलं, मला दुसऱ्या कोणासोबत लग्न नाही करायचं आहे. मग दादा कोण असं करून राहिला, कोणते कोणते पाहुणे आणून राहिला, मला नाही करायचं आहे कोणासोबत, त्याच्यासोबत करायचं आहे. तुम्ही कधी ननदबाई पहिले शांत व्हा ना, मला सविस्तर सांगा पहिले काय गोष्ट आहे तर, मग मी तुमच्या भावाला समजवतो ना बरोबर. आणि तुम्ही तुमच्या भावाला सांगायला पाहिजे होतं. तुम्ही सांगा तेव्हाच त्याला समजन कधी काय गोष्ट आहे काय नाही. ऐकता ना, तर तुमचं काऊन नाही ऐकत? तुम्हाला जेवढं वाटतं ना वहिनी का दादा तेवढा हे आहे म्हणून, तेवढा साधा नाही आहे तो. तुम्हाला अजून दादाचा पूर्ण स्वभाव माहीतच नाही आहे कसा आहे तो. लय गरम स्वभावाचा आहे तो. मला एक तर माहिती आहे काय, जबरदस्ती लग्न करून देईन तो कोणासोबत, असं जर माहीत झालं त्याला तर. म्हणून मी सांगायची हिंमतच नाही करून राहिली वहिनी. शिक्षणही बंद करून देईन आणि कुठेही लग्न करून देईन. माझ्या जीवनाचं पूर्ण नुकसान करून ठेवून देईन. मग तो फायदा नुकसान काही पाहतच नाही जर त्याच्या मनाच्या विरोधात गेला तर. म्हणून आहे मग मी म्हटलं आता वहिनीला सांगतो, कोणाला सांगू? आईलाही सांगू शकत नाही, आई तशीच करते, पोराच्याच मनानं चालते नुसतं. पोरीचं काही घेणं देणंच नाही आहे तिले. बरं नानाबाई, ते पोरगं काय करते मग, जे तुम्ही सांगून राहिले ते काय करते, कुठे राहते, कसं आहे हे तर सांगा. मग मला बोलायला बरोबर होईल ना. वहिनी ते पोरगं माहिती आहे काय, इंजिनियर आहे आणि आपल्याच म्हणजे मी कॉलेजमध्ये जातो की नाही तिकडेच राहते. तर म्हणून मग म्हटलं त्याच पोरासोबत करतो म्हटलं लग्न. पैसेही चांगला कमावते वहिनी. आई बाबा आहे त्याचे, एकच बहीण आहे आणि कोणीच नाही आहे. मग तेवढीच छोटीशी फॅमिली आहे त्याची. आणि घरदार वावर गिवर सगळंच आहे वहिनी त्याच्या घरी. मस्त आहे, असं नाही का काही आहे नाही म्हणून, सगळं बरोबर आहे. आणि वहिनी त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे. मेन म्हणजे तुम्हाला खूप दिवसा म्हणून राहिला का घरी सांग घरी सांग. त्यानं त्याच्या घरी सांगितलंय म्हणते, तर त्याच्या घरच्यानं म्हटलं म्हणते का त्या पोरीले वहिले घरच्याला सांगू ते बा. तर मग माझी हिंमत नाही होऊन राहिली वहिनी सांगायची. तुम्ही थोडंसं दादासोबत बोला का ह्या गोष्टीच्या बाबतीत. हो काय, ठीक आहे ना, बोलतो ना तुमच्या दादासोबत. काय हरकत आहे मग, नोकरीवर आहे म्हणता पोरगा, सगळं बरोबर आहे घरी, तर हरकतच काय आहे. इथं करणं काय तिथं करणं काय. तसे ना बाई हे लोक कधी मला लय लालची वाटले. पोराची आई किती लालची आहे. गाडी पाहिजे, अजून काय म्हणते पैसाही पाहिजे, सोनंही पाहिजे. एवढं मोठं कुठून देणार आहे त्याला? वहिनी तुम्हाला माहीतच नाही दादाचं काम. त्यानं गाडी सोनं नाणं सगळं मागितलं ना, सारच देते म्हटलं. तो त्याला पसंत आलं म्हणजे फक्त त्याच्या पसंतीवर आहे, नाही तर तो काहीच देत नाही. आता तुम्ही की नाही त्याची मीटिंग चालूच असं नाही बाबाची दादाची, थोडंसं जाऊन पाहा मला, सांगा मग काय म्हणते काय नाही तर. आणि तुम्ही दादासोबत बोला वहिनी या गोष्टीच्या बाबतीत. मग मी सांगतो की येऊन जा म्हणून पाहासाठी. मग त्याच्या आई बाबाला सांगायला कळवायला बरोबर होईल ना वहिनी आपल्याला. बरं बरं ठीक आहे ना. का कसा वाटला पोरगा रुपाली? माधुरी कसा वाटला पोरगा? कसा आहे? पोलीस आहे पोरगा? पोरगा गिरगा पाहायला चांगला आहे व, नोकरी चांगली आहे, बापाही चांगला आहे पोराचा नाही. फक्त माय हे जर अशी खडूक दिसली बापा. जाऊ दे, मायचं काय करायला लागते, पोरगं चांगलं असलं म्हणजे बरं आहे. बंगला आहे म्हणते, नोकरी आहे बापा, शेती वाडी सगळं बरोबर आहे. अजून काय पाहिजे बाबा आपल्या रुपालीला? लय सुखी पडन होती. मला तर पसंत आलं बापा, मला लय पसंत आलं. आई पोरगा गिरगा चांगला वाटला आणि सगळं चांगलं आहे त्याच्या मागचं. पण आई तुम्हाला थोडंसं वाटलं नाही का ते लय लालची आहे म्हणून लोक किती मागून राहिले आई ते? आज तुम्ही विचार करा आई, हुंड्याच्या मागं आज म्हटलं किती पोरीचा बळी गेला आहे म्हटलं ह्या हुंड्यासाठी. तर आपण जर असं हुंड्यासाठी आपल्या रुपाली ताईला तिथे देऊन देऊ, उद्या चालून तर ते लोक काय म्हणते, तो नेहमी नेहमी असेच तोंड उघडत राहील. आज 10 लाख द्या, उद्या 5 लाख द्या, कधी 2 लाख द्या, असे पैसेच मागत आहे नाही. मग आपण कुठपर्यंत पुरू त्याले? त्याच्या घरी एवढं सगळं असल्यावर त्याने हे मागायलाच नाही पाहिजे, फक्त पोरगीच मागायला पाहिजे ना. नाही व असं थोडी असते काय, सारे लोक असेच असते काय. आता त्या पोराची माय मागून राहिली, मग आता काय हरकत आहे, आता आहे ना आपल्याजवळ द्याले. का तुझ्या पोटात येऊन राहिलं नंदीले देऊन देईन बा सारचं सारं म्हणून, आपल्यासाठी राहील नाही. आई मी काय म्हणून असं, मला काय करायला लागते, तुमची इस्टेट तुम्ही पोरीले द्या, नाही तर पोराले द्या, नाही तर कोणाला द्या. मी कायले काय म्हणणारी, मला काही नाही करायला लागत. मी फक्त कणी भल्यासाठी म्हणून राहिली बा. आता जगात तसं चालू आहे, लोक सुरुवातीपासून तोंड उघडते कणी, जे लालच करते ते नंतर लालचीच राहते, त्याच्याने म्हणून राहिली मी. आई वहिनी बरोबरच तर बोलते व. एवढे प्रकरण पाहून राहिलो आपण का, जाय त्या बापाच्या घरून एवढे पैसे आण, जाय त्या बापाच्या घरून तेवढे पैसे आण, हुंडाबडीसाठी एवढ्या लेकीचा जीव घेऊन राहिले लोक, तरी आई तुमचे डोळे उघडूनच नाही राहिले का? तू बोलू नको रुपये, काही तुला काही समजत नाही, अक्कल नाही तुला काही बोलायची. सगळ्या इकडे तोंड काय करून राहिली आमचं, आणि आता मला आता फालतू तोंड उघडायला लावू नको तू. आई तुम्ही कायले बोलता एवढ्या? चला बरं तिकडे जाऊ आपण खाली. नाही तिला समजून सांगून दे जराशी माधुरी, काय जरा लय तोंड चालते तिचं. तिला समजून राहिलं बरं वाईट काय आहे तर आम्हाला समजते का? इले समजते, हिच्या भल्यासाठीच करून राहिलो ना आम्ही जे काही करून राहिलो ते. आई मग मी एक गोष्ट ऐकून घे, नाही करायचं मला त्या पोरासोबत लग्न, मी माझ्या मनानच करन. ननदबाई चुप राहा ना तुम्ही, तुम्हाला आता काय सांगू मी? वहिनी आईला सांगा तुम्ही समजून, मला काही नका सांगू. तू फक्त लग्नाला तयार राहायचो. तुला सांगून देतो मी, अन त्यालाही सांगतो का तेच पोरग पसंत कर म्हणून, मला आवडलं ते पोरग. तूच घे मग त्याच्यासोबत लग्न करून, मला नाही करायचं आहे. मग सांगतो तुला मी, आता काही तुला समजायच्या मूड मध्ये काही मी आहे नाही. चलो माधुरी तिकडे करू दे, एकटीला बसू दे इथं.
ननदबाई येतो मी काय सांगतो तुमच्या भावाला आज समजून व्यवस्थित. तुम्ही काही चिंता नका करू. तिथंच होईल तुम्ही तुमचं लग्न जिथं तुम्ही म्हटलं का नाही बस तिथंच करून देईन तुमचं लग्न. हे माझं वचन आहे तुम्हाला. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. थँक्यू वहिनी तुमचाच आधार आहे मला आता. आता मी तुम्हाला सांगू शकतो मग तो कोणाला सांगू शकत नाही. पाहिलं ना आई कशी बोलते. हा आई बिलकुल दादाचे शब्द बोलते म्हटलं वहिनी. बरं ठीक आहे जातो मी आता खाली. तुम्ही आता आराम करा. देवा माया वहिनीचं ऐकलं पाहिजे दादानं. नाही तर बस तो तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. आता वहिनीला ऐकते का नाही ऐकत माहित नाही. पण काही असो माझी वहिनी किती चांगली आहे. मी तिला किती नाही मी हमेशा बोलत राहिली. बोलतो भांडण करतो काही करतो. पण आज म्हटलं माझे सगळे मायवाले लोक दूरचे झाले. पण आज वहिनीनंच मला समजून घेतलं समजू शकल्या म्हटलं. बाकी पाय ना ना दादा समजून राहिला ना आई समजून राहिली. कोणीच मला समजून नाही शकून राहिलं. शेवटी वहिनीनंच मला समजून घेतलं. माझी वहिनी खरोखर खूप चांगली आहे. याच्यानंतर मी त्याच्यासोबत कधीच वाईट वागणार नाही आता. बरं बाबा कसं वाटलं पोरगा गिरगा कसं वाटलं तुम्हाला त्याचे आई वडील आई कसं वाटलं हो? कायचे बे लालची आहे सायाचे ते असे लालची लोकांनी पाहिजे बा आपल्याला. मी तुला सांगतो जरासं कमी असन कधी तिथं दिल्ली तर चालते पोरगी. पोरीला सुख पाहिजे राजा. हो नाही तर मग बस इथून नेली पोरगी आणि बस मारून राहिले काही करून राहिले. आण पैसे हे त्याच्यातले दिसून राहिले मला. आणि आई आई तुले माधुरी तुले मला पटले बा. काही असो काय होते हुंडा दिला तर सारे लोकच हुंडा देऊन राहिले. आपणच देऊन राहिलो काय. आपण काही जगाच्या वेगळे आहो काय. हा एवढ्या सुखी घरी जर पोरगी पडून राहिली तर हुंडा द्यायला काही हरकत आहे काय रे. हा नाही ना आपल्याजवळ आहे ना तेवढं हुंडा द्या जोगतं काही आहे त्या बाबत. म्हणजे आपली पोरगी सुखानं पडली नाही पाहिजे नाही. आणि आज नाही उद्या तू सांग आपण नाही देऊ तर कोणी ना कोणी तर तिथं पोरगी देणंच ना. मग एवढ्या सगळ्या डिमांड त्याच्या पुरा करून नाही का ते लोक काही बी बोलत राहता. नाही रे पसंत आहे रे मला ते पोरग स्थळच पसंत आहे मला. हो म्हणून टाकजो. अक्कल आहे तुला जराशी काही. हा त्या लालची लोकांची इथं पोरगी देतो म्हणतं आणि उद्या पोरीला काही कमी जास्त झालं म्हणजे मग भरपाई करून देईन काय तुझ्या पोरीची. तुला काही समजते काय जरासं. हा डोक्याचा वापर करून राहिली मनाचा वापर कर. एकदा केला निर्णय म्हणजे झालं असं नसते. साऱ्या जगात पाहून राहिलो म्हटलं आपण. हे लालची लोक बरोबर नसते बरं. त्या बैले धडाचा स्वयंपाक करता येत नाही. तुझी पोरगी कायच्यासाठी नेऊन राहिली ते स्वयंपाक करायला नाही. ते खरंच ते बाई चांगली वागू शकते का तुझ्या पोरीला. हा विचार करणं तू जरासा. आणि आपण हुंडा घेतो काय सुनबाईचा हुंडा नाही घेतला आपण तर आपल्या पोरीचा देऊ काय आपण हुंडा. तुमच्या सुनीची गोष्ट तर सांगूच नका मला. काय आहे तिच्या बापाच्या घरी. हा आहेच नाही काही. उचलली भिकाऱ्याची नांदी घरी. मग ते फकीर कुठून देतील तुम्हाला हुंडा. म्हणून सांगून राहिले गोष्ट. आपल्याजवळ नाही आहे काय. आपण फकीर आहो काय. तिची गोष्ट अलग आहे माय पोरीची गोष्ट अलग आहे. माय पोरीची तुलना तुमच्या सुनीसोबत कधीच कर जा नका म्हटलं. आणि तुझ्या बापाच्या इथं काय होतं. तुझ्या बाप काय भल्ला लखपती लागून गेला होता का करोडपती लागून गेला होता. काय दिलं होतं त्या बापानं मला. हा काहीच तर नाही दिलं होतं. तिची गोष्ट सांगून राहिली मला. अरे चांगली आहे ते सून लाखात एक सून भेटली म्हटलं आपल्याला. पैशाचं काय करतं चाटतं का तो पैसा. एवढा पैसा आहे आपल्याजवळ कमी नाही पैशाची. हा एवढी मोठी इस्टेट आहे. इस्टेट आहे तर त्या पोरीला दान नाही देऊन देईन म्हटलं तिथं. एखाद्या गरीबाले म्हटलं गरीबाले जर दिन ना चांगलं पोरगं भेटलं तर त्याला देणं पुरते म्हटलं. पण याला नाही देणं पुरत काऊन का हे लालची आहे. लालची लोकांना हुंडा देणं म्हणजे त्याला अजून बढावा देणं आहे. हे तुम्हाला एक वेळा नाही जिंदगीभर सतावते ह्या गोष्टीसाठी. हे समजून घे. आज विचार करायला आपल्याजवळ वेळ आहे. उद्या हातातून वेळ गेली ना म्हणजे पस्तावत राहायचो मग. आणि आज ते त्या सुनीले म्हणतो तू फकीराची आहे. अरे ते सून होय तर तुझं घर चालून राहिली. आज घर चालून राहिली तुझे दोन शब्द ऐकून राहिली. एखादी श्रीमंताची आणली असती ना त्या तर तुले म्हटलं कधीची घरातून हाकलून दिली असती म्हटलं. हा ते बिचारी दोन शब्द ऐकते तुमचे. कायसाठी गरीबाची आहे ती. समजदार आहे ती पोरगी. तिला मनाचं नाही काय. सुनीले शब्दही बोलायचा नाही. मै सून म्हटलं लाखात नाही करोडात ये काय म्हटलं. अरे झालं तुमचं दोघांचं तर तुमचंच चालू राहील. आई हे अशी कधी काही बोलत नको जाऊ तू. हे अशा बोलण्यानं कधी वाद निर्माण होते मग घरात. मी काय बोलतो रे त्या बापालेच तर बोलता येते मले. अरे असा बोलते कनी चार चौकात मले. सुनीच्या समोर माय पांग उतारा करते ना आता त्या बाप या वयात. आई तुला पसंत आहे ना. आणि बाबाले नाही आहे. नाही रे बा आपल्याला तर पसंत आहे नाही. आणि उद्या कमी जास्त झालं ना तर मी इलेच नाही म्हटलं तिथं पहिले. कोणतंही काही झालं तर इलेच नाही म्हटलं तुझ्या माईले तिथं. मी बिलकुल बोलणार नाही म्हणतात. आता सांगून दे तुम्ही काय जो काही विचार करायचा तो आता करा. बाबा मग गोष्ट काय का तुम्ही आपल्या रुपालीचं काय मत आहे याच्यावर. तिचं मत कायले पाहिजे. हा पोरीला विचारून लग्न करत असते काय. कोणते मायबाप विचारते पोरीला. एवढं नाही विचारत बसा लागत. तिच्या मनानं करून तर मग ती तिच्या मनानं करून देशील काय लग्न तिले तू. आई तिले नांदा लागते तिथं. तिले लग्न करून पाठवा लागते. तर तू विचार कर. तिलेच विचारायला लागेल ना पहिले नव्हतं आई ह्या काळ. पण आता विचारणं जरुरी आहे पोरीले. तिथं राहा लागते तिले. मग तिचं जर मन नसेल तर तिचं मन लागन काय तिथं. मी माझ्या बहिणीला विचारल्याशिवाय तिच्या पसंतीशिवाय लग्न कुठंच करणार नाही तिचं. झालं तर मग काही हरकत नाही. पोरीले पसंत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण तुला सांगून देतो बाबू मी जो निर्णय घेशील ना तो बरोबर घेजो. तेव्हा माहिती डोक्यानं चालजो नको कधी. यायच्या डोक्यानं चालजो रे. लय डोकसा येईले त्या टोपी खाली लपलाय त्याचं डोकं. त्याची बुद्धी लपली आहे त्या टोपीच्या खाली. बाबा पहिली गोष्ट मला पसंत नाही आलं ती. मला पोरगं गिरगं पसंत आलं. पोरगं पसंत आलं. पोराचा बाप पसंत आलं. सगळं पसंत आलं त्याचं. म्हणजे पोराची आई आहे ना पोराची आई बरोबर बाई नाही वाटली बा. म्हणजे जशी बापाच्याही समोरच बोलते आणि पोराच्याही समोरच बोलते. आणि जिथं असं पोरीच्या आईचं राज्य आहे पोराच्या तसं घर नाही पाहिजे बाबा आपल्याला. जिथं माणूस चालते की नाही तसं घर पाहिजे बाबा आपल्याला. हे काय कामाची गोष्ट आहे. ते बाई समोर बोलून राहिली. हा चबरी आहे बाबा ते बाई चबरी म्हणते आले. असं घर नाही पाहिजे आपल्याला. तिथं आपली पोरगी सुखीच राहू शकत नाही. मी तरी दिन काय बाबा तिथं. पण मला तरी एक शब्द तिला रुपालीला विचारायला लागल
कारण अजूनही पोरं आहे आपल्याजवळ, त्याला बोलवू आपण. मग तिला विचारायला लागेल ना काय आहे काय नाही, तिचं मत घ्या लागेल पहिले, मगच पाहू आपण. झालं मग आता आता होऊ दे का तुम्ही दोघं बापले का तिचं लग्न. हा तो म्हणून मला पसंत नाही, हे म्हणते मला पसंत नाही, आणि असं करू 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 ठेव जा तिले बुड्डी गुद्देचा घरातच, आणि मग कर जा तुमच्या मनानं. तुमच्याच मनानं करा, आता मी काही बोलतच नाही. गेली काय, बरं झालं माय बिन गेली, तशी डोकंच खाऊन राहिली होती इथं. हा अरे तिला सारखं चांगलं वाईट काही समजत नाही. बह्याड बाई एवढी मोठी वाढून गेली लागून तर फक्त काय शरीरानंच वाढली काय काय माहित, बुद्धी जराशी वाढली नाही तिची. बंटीचे बाबा, मामाजी, एक गोष्ट सांगू का तुम्हाला आता. कोणती गोष्ट माधुरी, कोणती गोष्ट आहे सांग ना. बोला बोला सुनबाई, बोलायला काही नाही लागत तुम्हाला, बोला. आपल्या रुपाली ताई आहे की नाही, रुपाली ताईले एक पोरग पसंत आहे म्हणते. पाहिजे चिडजा गिरजा नका त्याच्यावर, नाही तर मग अजून एक करात. तर पोरग सर्व्हिसर आहे म्हणते, चांगलं शेती वाडी सगळं आहे म्हणते घरी, आणि आई वडीलच आहे म्हणते, एकच बहीण आहे म्हणते, मस्त आहे म्हणते. त्या कॉलेजमध्ये जाते का नाही तर तिकडेच राहते म्हणते, कॉलेजच्या जवळच घर आहे म्हणते त्याचं. चांगलं आहे म्हणते पोरग गिरग, मस्त इंजिनियर आहे म्हणते, पैसे गिशे चांगलं कमावते म्हणते, आणि त्याची इच्छा आहे म्हणते याच्यासोबत लग्न करायची. तर यायची इच्छा आहे. त्या पोरानं घरी सगळं सांगितलं म्हणते, फक्त आता तुम्हाला सांगायची देरी होती म्हणते त्याला, म्हणून मग त्यानं मला सांगितली ही गोष्ट. दादाला सांगायची हिंमत नाही आहे म्हणे माई. माय बिन मी काय वागोय काय खातो तिले, सांगायला नाही पाहिजे मला, मी काही काही म्हणणार आहे तिच्यात. ठीक आहे मी बोलतो तिच्यासोबत, असं म्हटलं ना तिनं, मी बोलून घेईन तिच्यासोबत काय म्हणते काय नाही तर. नाही त्याला रुपाली ताईला भेटे तुम्हाला, त्याला असं वाटतं का तुम्ही नाही तर मनानच म्हणत अजून जबरदस्ती कुठेही लग्न करून द्याल, नुकसान होईल त्याचं अशा ठिकाणी, म्हणून त्या तशा करून राहिल्या आहे. तर पाहिजे बा समजून घे जा थोडंसं, नाही तर ते अजून मायावरच भडकन. वहिनी तुम्ही कायले म्हटलं असं तसं, तसं त्याने मला म्हटलं होतं दादाले मन जा म्हणे असं, पण मी म्हटलं आता बाबाच्या आणि तुमच्या दोघांच्याही समोर म्हटलं गोष्ट काढून घेतो. आई होत्या की नाही म्हणून मी आई समोर गोष्ट नाही काढली. रुपाली, रुपाली इकडे येतो बरं. आता दादा काय म्हणते कडे, दादाला काही माहित नसून झालं बाहेरून, जाऊन पाहतो आता, मला तर भेवाय लागून राहिलं दादाचं. तू बोलू नको काही, काय मी बोलतो तिच्यासोबत बरोबर. ठीक आहे ना बाबा, तुम्ही बोला. दादा आवाज दिला ना, काय म्हणता. बाई रुपाली, कोण आहे मध्ये पोरग, कोणतं पोरग पसंत आहे म्हणतो तुले. हा सांगा मला गोष्ट कोणती, कसं आहे काय आहे, पोरग चांगलं आहे का नाही आहे. बाबा पोरग इंजिनियर आहे बाबा, ते चांगला पगार गिगार चांगला आहे त्याले, आणि आई बाबा आहे त्याचे, घर आहे चांगलं मोठं, आणि एकच बहीण आहे, बहिणीचं लग्न झालंय, फक्त कनी दोघंच आई वडील आहे, आणि बस बाकी कोणीच नाही बाबा घरी. शेती आहे त्याच्याजवळ, लय मोठी शेती आहे बाबा, आणि वडीलही सर्व्हिस करते, रिटायर झाले आता, पण सर्व्हिसवरच होते, आणि आई चांगली आहे. मी तसं पाहिलंय त्याला कशा आहे काय आहे, तर बाहेर बाहेर असं मी ओळखत नाही जास्त, ते मला ओळखत नाही, पण त्यानं घरी गोष्ट काढली आहे म्हणते. मला म्हणे तू घरी गोष्ट काढ म्हणे, पण मी काही हिंमतच निघून राहिली होती घरी गोष्ट काढायची. मग मी आज वहिनीजवळच गोष्ट काढून पाहिली. मग अशी गोष्ट आहे मग नाही. बोलवा मग त्याला पाहून घेऊ आता कशा आहे काय आहे. तर आता हे तर पाहिलेच आपण, हे पोरग पसंत होतं काय आता. बाबा पोरग गिरग मला हे पसंत होतं, असं नाही का पसंत नव्हतं म्हणून, पण बाबा मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे ना, मग मी याचा काय विचार करून फायदा मला. दादा दादा काय म्हणते मग याच्यावर, दादा म्हणून तसं करेन मी दादाच्या विरोधात कधीच जाणार नाही. बाई रुपाली, तुझं भलं त्याच्यात आमचं भलं, तू जर सुखी राहशील त्याच्यात आम्हाला आनंद आहे म्हटलं. ह्या अशा लालचीनं लोभी लोकांच्या घरी देण्यापेक्षा तुझ्या मनानं जर चांगलं होऊन राहिलं असं तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीत. आम्ही तुला कधी नकार देऊ नये, फक्त तू तुझ्या भलं सोच, आणि तुझे सुख कायच्यात आहे हे पाय. हा आता ते चांगलं असेल तरच आम्ही देऊ, ह्या तू विचार करजो, नाही तर तिथे जर काही वाटलं आम्हाला तर आम्ही त्याही बाबतीत विचार करू. काय म्हणतो. बरं दादा ठीक आहे. मग दादा काय काय करू मग आता सांग ना. काय करायचं आहे बोला आता तेले. कोण्या दिवशी बोलावतं रे. मी काय म्हणतो रुपाली, ह्या पोराले बोलावजो तू पहिले, आई वडील राहू दे, पहिले पोराले बोलावजो उद्या आपल्या घरी. मला त्याला भेटून पहिले बोलायचं आहे, पहिले त्याच्यासोबत पर्सनली बोलन मी, मग मला पटलं पोरग तरच त्याच्या आई वडिलाले मग घरी बोलवन. काय म्हणतो, हे अट आहे बा आपली. ठीक आहे दादा, तुझी अट आहे मला मान्य आहे दादा. पहिले मी त्याला बोलवून उद्या उद्या माझ्या घरी ये म्हणून, दादासोबत भेट घे म्हणून, आणि मग त्याच्यानंतरच मग तुम्हाला काय बोलायचं आहे तर तुम्ही बोल जा. मग वहिनी थँक्यू वहिनी, तुम्ही माझं काम केलं एवढं चांगलं, खरंच तुम्हाला खूप धन्यवाद आहे. माय नानदबाई कायच हे, आता तुम्ही कसं आहे तुमचं चांगलं झालं त्याच्यातच मला खुशी नाही काय सांगा बा. आता आईसोबत बोलून घे जा तुम्ही. नाही नाही, सध्या तिच्यासोबत कोणी काही बोलू नका, तिला राग येते बरं जास्त. हा आता ती फुगून बसली आहे, तिचा राग उतरला म्हणजे मग बोलजा तिच्यासोबत. तुम्हाला माहित नाही तिचा राग लय खराब आहे, मी ओळखतो फक्त तिच्या रागाला, कोणीच नाही ओळखू शकत. चला बा मग आता भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. उद्या आता काय होते काय नाही माहित पडते आता. नाही माझ्या रुपेश होते आता उद्या भेटायला, तुम्ही पाहून घे जा कसं आहे, कसं बोलते, काय राहते, काय होते काय नाही. ठीक आहे मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा, आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटू आपण उद्या.